तर आजच्याला आहे पाडवा. तर लवकर पाठ उठून आंघोळ्या पांघोळ्या करून आता डाळ शिजाय घालायची या. तर पाडव्याचं असा एक बोले, पाडव्याची उभारली गुढी आखीतीने मारली उडी. आता 1 महिन्याने परत आखीती आणि मग आखीती झाल्याच्या नंतर चाललं वाढत यासाला. तर आता पाणी चांगलं बरंच ठेवायचं आधान आपल्या डाळीला, का तर आपल्याला येळवणी पण काढायला लागतं. त्या येळवण्यासाठी पाणी जास्त ठेवायचं डाळीला. तर आता आत्याने 1 किलो डाळ आणलेली आहे. तर आता पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि तवर आपल्या डाळीला चांगलं जरा तेल लावून घ्यायचं, का तर तेल लावल्याच्या नंतर आपली डाळ उतू जात नाही. मग नाही तर उतू गेलं की मग येळवणी निघत नाही. तर चांगलं कडकडाचं आता पाणी कडतं या. तर आता डाळ टाकून घेते या. तर थोडंसं आता ह्याच्यावर मी गरम पाणी ठेवणार आहे ओतायला, ऊन व्हायला ओतायला म्हणते. तर पीठ मळून आता, का तर मग डाळ शिजाय घातल्यानंतर पीठ मळलं ना की पोळे बी आपल्या चांगल्या पीठ भिजल्याच्या नंतर चांगल्या होत्यात आणि मऊ पण होत्यात. सागर बी आज आमच्या बरं चांगला लवकरच उठला का नाही बा. आता त्याला आंघोळ करायची लवकरच माहिती होता मला आंघोळीला पाणी द्या, पण म्हणलं थांबवायच गडी भरवायचं, थोडं गार लागतंय आज. काय होतंय बाळा तुला, गार लागतंय ना. चांगलं आता पीठ मळून घेतलं आणि परत आहे ना थोडंसं तेल टाकून चांगलं चोळायचं त्याला, म्हणजे मग अगदी मस्त असं पीठ फुगतं तेल लावून चोळल्याच्या नंतर. अगदी आपली रटा रटा डाळ शिजती या. पाणी चांगलं भरपूरच आहे, लगेच काय पाणी वाटायची गरज नाही, पण कमी पडलं तर वाटायचंच आपल्या येळवण्याच्या अंदाजाने. पाणी बी चांगलं गरम झालंय ते. नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा. तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चालली बाणायची तयारी. तर आज आमचा पारंपरिक पाडव्याचा सण वाड्यावर साजरा आहे आणि त्याच्या म्हणजे आपल्या पोळ्या असतात सालाबादप्रमाणे ह्यो सण आम्ही वाड्यावर साजरा करत असतो. तर दादा गेली ते काठी आणायला काळकाची. तर आहे पण गावात ना आले. मिरच्या आणल्या काय आहे? मिरची आणल्या ना. हा, मिरची आणल्या. तर मस्त बघितलं आहे पण मिरची आणली त्या. तर बाणाने मस्त बाकी पुराण पण आता त्यात गोळी मिक्स करून घेतलाय. दादा पण काळकाचे काठे घेऊन आलं गुढी उभारण्यासाठी. तर आरच्याला तिकडून लिंबाचा ढाकळा घेऊन येते. तिने बघितलं होतं झाड कुठं तरी
झाडं असतं हे म्हणजे कोकणामध्ये लिंबाचे झाडं लय कमी असतात आणि खरं तर आज लिंबाच्या झाडाचाच मान असतो. कशी काय भेटली काळकाची काठी? हा मेसाची आहे ना. वर मेसाची एवढीच आपल्याला लय उंच काय करायची. चांगले दादाने मस्त बाकी मापात आणल्या. आणलाय आता चांगले कोळप? धुवून घ्या तिला मामा. आरच्याने लिंबाचा ढाकळा आणला. असं प्रत्येकाला काय काय थोडं थोडं आपलं गोळा करायला लागतंय वस्तू किंवा सामान. हा कळकाच्या काट्याचं मेस माहिती होतं आणि तिला त्या आरच्याने लिंब बघितला होता पका कुठं तरी. आम्हाला माहितच नाही. हा पाणी आलं गावात. हे काय घेतलं वाटून? सूट आहे सूट पुरणात घालायला. पुरणात घालायची किंवा गुळवण्यात पण घालायची. तर दादाचे मस्त बाकी काटे धुवून घ्यायचं चाललंय काळकाची. आयचं जरा ताक हलवून घ्यायचं चाललंय. हिराजले का घेतली का सूट टाकून? किती आणल्या? ह्या अशा आपल्या लेंड्या आणायच्या किंवा काय 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 लोक आपल्या गायचं शेण आणतात. तर आमच्या गायचा लेंड्या तर ते आपला सडा सारून गेला येतो मस्त बाकी. हा दे आता मला दे इकडं वास. तर चाललंय आता दादाच हे सगळं पूजन करून घ्यायचं. तर सागरचं काय चाललंय सागर तुझं? हा हा चहा पाणी अजून चहा पाणी चालू आहे सागरचं. होय सागर आज काय वाड्याव काय आपल्या आज? होय सागर आज वाड्याव काय आपल्या? हा पुली आहे ना. खाणार ना तू? हा मस्त बघा खायची. बरं तर बा नाही पाहण्याला पण निघाली. तर दादाचं चाललंय सडा टाकून घ्यायचं. सागर काय चाललंय दादाचं आपलं? हा होय. तर बा नाही पाण्याला गेली होती पाणी घेऊन आली गावातनं. काय चाललंय नेमकं ताई? काय नाही आपली थोडीशी आपली साध्या पद्धतीत रांगोळी काढायची. तर दादाने मस्त बाकी अशी गुढी उभारून घेतली बिराडाला. बिराड हेच आपलं घर आहे. ते झाड असल्यामुळं पण जरा सावली आहे. थोड्या वेळामध्ये सावली येईल. त्याला काय म्हणतात कोडी पाडवा म्हणजे हे काठी उभी केली का हा. ह्याला ह्या कणगी लावायच्या. मग कणगी आपण रिकाम्या ठेवत नाही ना मग दाणं भरतात ना. मग ह्याला ह्या हरभरी जाळ लावली ना तर त्याला भरून घेतली गडीभर नाही का. अशी पद्धत आहे आपली. ही जुनी पद्धत आहे ती चालवायची. खरं तर प्रत्येक सणामाग वेगळे वेगळे पद्धत असतात. कारण असते किंवा त्याचं मागं काहीतरी असतंच. त्यामुळं आपण प्रत्येक सण साजरा करीत असतो. आणि आपला धनगर समाज हा देवाला मानतो जास्त. जास्त मानणारा समाज जे देवाला विसरत नाही. आता इथून हळद कुंकू गुलाल भांडार. इथून पुढं गावाकडे यात्रा चालू होत्यात पाडव्यापासून पुढं आखेतीपर्यंत 1 महिनाभर फुल यात्रा असतात. आता जरा आमटीचं हे सामान काढलंय सगळं वाटायला. तर ते भाजून घेते आता. तर सगळं आता उलीचं मुठभर डाळ उलीची धन बडी खोबरा मिरच्या लसूण कांदा असं बरंच आता हे वाटून घ्यायचंय वाटण. सागरच्या गळ्यामध्ये असे गाठे बांधून घ्यायचे मस्त बाकी. आम्ही पण लहानपणी बांधायचो. मोरे मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपण पोरं आली होती काय साळत ना होय पाडवीच्या सणाला. नव्हती आली पण ती साळतच नव्हती जाता असं बारकाली होती. तर त्या टायमाला सागरच्या काळातली गाठी तोडून सगळ्यांनी खाली.
होय जागर आता नाही खाऊन द्यायचं ना त्याला तो आले बारीक होता ना तू दादू आता वाटतं अरे सागरला लयच मस्त वाटतं रे दादा काठी बांधली ती पुतळ्याची मार्ग पुतळ्या घातल्या होय. आता आमटीचं बाजून जरा गुळवणी कढाई घातलं या तर त्याला पाणी ठेवले अजून गुळ नाही टाकला. आमटीचं वाटच तर गुळवणी तयार होईन आपलं आणि मग भात झाला या डायरेक्ट पोळ्यालाच तवा ठेवायचा. जरा फोडून असा गुळ घालायचा आपल्या गुळचटा ह्याच्यात जेवढं गुळचट पाहिजे त्याच्या अंदाजाने. तरी पावशेरचे डेपे तर आता व्हायचं लावरी पण जाण्या करायची नाही. कोण जाण्या म्हणतं कोण लाख म्हणतं आणि ते काय काय आपलं लाख पाडावाच लागतात. तर आता आम्ही काय जास्त नाही लाख पाडणार. आम्ही एका 5 लावरीला जाण्या करणार आहे. कारण काय कायचा तो लाखच असतो. काय शेंड लाख डोळं लाख परत चिर लाख किती लाख असतात दादा काय मग आता प्रत्येकाच्या वेगळा बिस्कुऱ्याचा डावा शेंडला असतो. हा कोकऱ्याचा कोकऱ्याचा एक डाव्या कानला उभा उजव्या डाव्या कानला उजव्या कानला उभा डाव्या कानला बाळकान असतो. काय प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. असं काही सांगता येत नाही. कोणाला डोळं लागतं कोणाचं अंगठं लागतं कोणाचा अंगठं लाख पण म्हणतात शेंड लाख पण म्हणतात. ते असं डोळ्यापाशी व्हायचं कापायचं की त्याला डोळं लाग अंगठ्या इथं कापलं की ते अंगठ्या असं एक अंगठ्या कारवा असतो. बरंच लाखाची नाव आहे. पण आपले काय नाही हाके आहेत ना आपण हाक्यांना म्हणलं लाख नसतो. हाक्यांच्या आपल्या जाण्या 5 म्हणून एक मूर्त म्हणून आपलं 5 लावरांना का डावकाण्या करायच्या आणि शिळा काय करड पाठरा असेल त्यांचे बाळकाण्या करायचे एवढंच बस. बाकी ठरलेल्या लोकांचं त्यांना लाख पूर्ण पाडावं लागतं. या कातर घ्या लाख म्हणजे आपली कानाला थोडीशी खून करायची. काय काय त्याच्या ओळखत्यात त्याचं शास्त्राप्रमाणे काय काय ज्या हाके आहेत त्याला बिन लाखीच येतं. बिन लाखे असलं तरी ओळख. हा वय जागर सागरा लाख बी पाडाव काय कातर बघत घोंबडी कायला घेतली दादा आज काय नाही ते पहिले जुन्या पद्धतीने आहे ना यात ते लाख काढलं पाडलं ना यात ठेवायचं. हा कारण कातारला असं लाख असतात ह्यात ठेवायचं म्हणायचं. काही जुनी परंपरा आहे ते आपली चालेल तर चालवायची. ही घोंबडी आपली मेंढराच्या लोकरीची. आता बोईला टाकायच्या ऐवजी कारण कातारला की ह्यात टाकायचा असा त्याचा नियम आहे. त्याचं कोकरं नेहमी घ्यायचं. आता वाटण ते आपण भाजून घेतलेलं ते वाटून घेते या. खंडोबा राजा महाराज संभाळकर तर तू टाकलं का नाही चल दे फेकून मेरा जागा. वाटण आमटीचं आखं वाटून घेतलं. आता आमटीला फोडणी देणार आहे. आता एक कढीपत्ता आहे तो पहिल्यांदा टाकून घेते. थोडंसं तेल तापलं की जास्त तापलं की मग लई तडतडा वाजतो आणि तेल उडतं. मग जिरी आहे आणि मोहरी आहे. तर आता आलं आणि लसूण आपला वाटून घेतलेला खोबरा आहे आपला
तर आता आपलं मीठ टाकून घेते त्याच्यात. आणि जे आपण जे दुसरं वाटण जे वाटलं होतं ना, मिरची पुन्हा धन बडी डाळ तांदूळ ते सगळं आता त्यात कालवून घेणार. आता मेंढराची वाघर पण सोडली, गडीभर मेंढर हारे करून आणायची म्हणजे नाश्ता. तर आता निघाल ते दादा मेंढरा घेऊन, तर आपल्या पोळ्या तयार होतील. मग माघारी आलं की जेवायचं आणि मग जायचं मेंढरा घेऊन चारायला. तर मस्त असं चांगलं वाटण आपलं ते परतून घ्यायचं आता. आणि आता हळद टाकायची त्याच्यात. तर आपलं वाटण चांगलंच परतून घेतलं. तर आता ते आपलं येळवणी जी आहे त्याच्यात ते ओतून घेणार आहे. आता पाहिजे तेवढी आपल्याला आमटी बनवायची. खरं तर आम्हाला आमटी जास्तच लागते, कारण आपल्या भाताबरोबर जरी घेतली ना तरी पण जराशी थोडीशी प्यायला पण घ्यायची. का तर ही आमटी सण आपला जेव्हा येईन तेव्हाच आपण बनवतो. अशा अजून मधून येळवण्याची आमटी कधीच बनवित नाही. त्याच्यामुळे ह्या आमटीला लय चव असते. तर आता चाललंय अर्चनाचं पुराण वाटून घ्यायचं पाट्या वाट्यावर मस्तपैकी. तर आता आमटी आपली चांगली कडली या कडा. आता ती खाली उतरून घेणार आहे आणि पोळ्याला तवा ठेवून घेणार आहे. अगदी बाणाने मस्तपैकी अशी ही येळवण्याची आमटी बनवली. भाता सांग चुलीवर बनवलेली आमटी पण खायला अगदी मस्तपैकीच असते. किंवा जरा जेवल्याच्या नंतर जरा आमटीचा गोट मारल्या पण मस्तपैकी आपल्याला वाटतं. आणि बाणानेवर कोथिंबीर पण टाकून घेतली. आता चांगली सावली पण आली आहे झाडाची गार. कारण सकाळ जर ना खाला कोण दिवस उगाले व्हायचं ऊनच होतं. पण व्हायचं आता वर दिवस गेल्यामुळं ती सावली नेमकी सपरी बिराडाव पडली आता. आणि सागर बी चांगला सावली खाली बसतो गार. का नाही सांगा? कसं काय वाटतंय सागर? काय वाटतंय त्याला? वर कसलं झाड आहे आपल्या? ताडाचं माडाचं आंब्याचं जांभळीचं. तर सकाळी आपलं डाळ शिजाय घातल्या पुरा पीठ मळून घेतलं होतं. तर चांगलंच अगदी लयच भारी भिजलं या. थोडासा तेलाचा हात घेऊन थोडंसं मी मळून घेणार आहे. थोडं आता व्हायचं चुवून. घेतल्यात आता पोळ्या लाटायला. खरं तर पहिली पोळी असतोवर मेन पहिल्या पोळी वाजतं. पहिली पोळी जर चांगली आली ना तरच म्हणायचं आपलं सगळं व्यवस्थित झालंय. त्यातलं कुठं मीठ, कुठं शिजावणी, कुठं पीठ मळणी. खरं पोळ्याचं खरं म्हणजे पूर्णाव आणि पिठावच मेन असतं. तर मस्त अगदी असा गोल असा उंडा करून अगदी हळूहळू असं वर त्याला पॅक चिकटावून घ्यायचं. आणि वर निघलं ना जास्त तर त्यातच ते असं मुरवायचं दाबून. वर तोडून नाही घ्यायची शेंडी निघलेली. हे असे दाबायचे.
तर आंधे आता हळूहळू चांगली कडाने पहिल्यांदा पोळी लाटून घ्यायची आणि नंतर मध्ये लाटायची. पहिली म्हणजे आमच्यात पहिल्यापासून असा नियमच आहे की पहिली पोळी आहे ना बिन तेलाचीच बनवायची. बिन तेलाची पोळी फुगली की फुगती की तेल काय ना. फुगाय काय झालं. आणली तर मेंढर हरवणं चारून आणि बसलेल्या झाडाखाली मस्त बाकी. तर आता बसायचे जेवायला. तर इथं मस्त बाकी सावली पण आहे बिराडाच्या जाग्यावर. अगदी मस्त बाकी अशी गुढी उभारून घेतली किंवा निवद दावण घ्यायचा आहे देवाला. हे भगवंता बाळूमामा महाराज, निवद दावा चालले दादाचं बाळूमामाला आणि गुढीला. हे भगवंता बाळूमामा महाराज संबळ कर देवा, सुखी ठेव देवा, आनंद कर देवा. हे गुढीपाडव्याचा नवीन सारे हे भगवंता महाराज बाबा सुख दे, समाधान कर तुझं की मान म्हणतो जरा कशा काय पोळ्या बऱ्या बसते त्या का? बरं काय तर पोळ्या मग गोड चावली असल्या बरं आहे जा. आता देव तुमच्या झाला बाजारच्या बरं लढलं सागरला पण आता जरा दवाखान्यात ना आणला. तो पण जरा सर्दी आलती खूप. सागर जाऊ द्यात खा पिवावं काय मी. हा बरं सागर देशील का तुझा औषध व्हायचं. आमटीला लिंबू पाहिजे होता ना. चाललंय आरच्यांचा मस्त बाकी वाढायचं. हे गुळवणी बनवलेलं जरा असं तुप पण जरा बरं पडतं. सणावाराला कुठं देवा धर्माला असल्यावर जरा बरं पडतं. त्यामुळं आईनी बाणाईनी अर्चने यांनी आत पण बनवले. तर आता बसतो जेवायला. दादानी बसले जेवायला. सागर हा मस्त तुझं मत तसंच पांगत. एक नंबर झाली हं. सागरला एवढं कसं काय कळलं लगेच. होय ना खरंच एक नंबर झालं. पोळ्या होय एक नंबर. हा म्हणून सागर आधीच येण तोडतो. एक नंबर झाला होय ना सागा. नाहीच कळतंय ना तुला. कशा काय झालं अर्चना पोळ्या आजच्या. मस्त झाले हा मस्त झाले. होय आया बऱ्या झाल्या का पोळ्या. बरे झाले चांगले झाले. होय गुळवण्यात पोळी टाकली की गारली पाहिजे जाग्यावर. असं ना. हा तर अगदी मस्त बाकी बाया पण बसल्या जेवायला. आमटी कशी काय. आमटी झटका बरा आहे ना. होय आचार्याला विचारलं पाहिजे ना. मला आमटीच जास्त आवडली. असं का.